हाय, हॅलो. मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनलचं स्वागत आहे. तर आता नवरात्र चालू झाले, तर आमच्या इथे नवरात्रीमध्ये जसं गणपतीमध्ये कार्यक्रम होते, तसंच आता नवरात्रीत पण कार्यक्रम आहेत. तर हा व्हिडिओ घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत येणारे सगळे मिक्स आहेत. कारण घटस्थापना झाल्यानंतर 4-5 दिवस काही पाऊस होता, त्यामुळे इतके काही कार्यक्रम झाले नाहीत. पण ज्या दिवशी पाऊस नव्हते, शेवटच्या दिवशी पाऊस होते, म्हणजे शेवटीच्या 2-3 दिवसात पाऊस नव्हते. तर त्यात कार्यक्रम झाले. तर तेच आता तुम्हाला मी कार्यक्रम दाखवते काय काय आहे. तर आमच्या इथनं घराच्या लांबच आहे एक भुताचा बंगला आहे. तर त्या बंगला खूप छान बघायला आणि भीतीदायक आहे. तर आता मी तिकडेच चालले आणि आतनं काही शूट केले नाही, कारण तिथे काय करून देत नव्हते आणि खूप भीतीदायक होता हा. खूप इतकी भीती वाटत होती की खूप सगळेजण घाबरत होते. आम्हाला जायला भीती वाटत होती. तर इथेच एंट्रीला इथे एक अशी ही लावलेली व तर ही इथनच ही एंट्री आहे आणि इथे लाइटिंग वगैरे लावलेली आणि देवी इतकी छान दिसत होती त्या दिवशी आणि दिसायला खूप छान होती. बाकी देवींपेक्षाही देवी खूप छान होती दिसायला. तर तिचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथंच इथे साईडला भूताचा बंगला होता, म्हणजे देवी बसली त्याच्याच पाठीमाग होता आणि इतकी गर्दी होती. आम्हाला 2 तास थांबावं लागलं त्यासाठी. तर आम्ही थांबून थांबून कंटाळा आला, पण शेवटी आत गेलो तशी इतकी मज्जा आली, भीती पण तेवढीच वाटली. आणि आता आमचा भूताचा बंगला वगैरे झाला होता बघून, तर तिथनं जरा पुढे गेल्यानंतर एक मंडळ होते, तिथे आम्ही दांड्या वगैरे खेळलो. तर हा दिवस आहे दुसरा. तर इथे आमच्या इथे 2 मंडळ आहेत. तर दुसऱ्या मंडळात ही एक दिसतंय, ते एक मंडळ आता आम्ही चाललो दुसरं मंडळ आहे. तर इथं होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे. तर त्या होम मिनिस्टर बघायला चाललो. तर मम्मीने सुद्धा पण भाग घेतलेला त्याच्यामध्ये आणि गिफ्ट सुद्धा मी मिळालं आणि इतका छान कार्यक्रम झाला, हसलो पण लय छान. तर आता आम्ही इथे पोहोचलो होतो आणि इथे 8 हे होते, टीम होते. तर 2 टीम म्हणजे इकडे 5 जणी आणि इकडे 5 जणी होत्या आणि रशी ओढायची होती आणि जी जोरात रशी ओढेल ती टीम जिंकली. हा पहिला राऊंड होता आणि दुसरा राऊंड म्हणजे 5-5 जणीमध्ये एक खेळ होते. पहिला खेळ म्हणजे केळी खायचा होता, दुसरं पाणी ओतायचा, दुसरं फुगा मेंटेन करून एक सर्कल असायचं, त्या सर्कलमध्ये पाण्याची बॉटल आत घ्यायची. असे खूप सारे खेळ होते, तुम्ही बघाच. तर असे होते म्हणजे ते 8 ग्रुपमध्ये एक जणी काढणार आणि 8 जणीमध्ये आणखीन एक फायनल राऊंड आणि मग पहिले 5 जणींना बक्षीस होतं, असा खेळ होता. तर या एक आजी आहेत, तर त्या आता उकाना घेत आहेत. कणकण कुदळी म्हणून माती नौकण माती दुधाळले धोती उभारले खांब दशरथांना पोटी आले राम राम लिहिले 15 रुपये आले 15ची घेतली साडी मोडली घडी शेजारी कपाटात शेजारी हंडावर परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूपासारखी जोडी किरण नाकाने बसले तुझेला मी लावते शिंचक साठ समय जोरदार तयार झाले म्हणजे कालच्या संगीत खुर्चीच्या पडत्या पावसामध्ये त्यांनी कार्यक्रम पूर्ण केला. अशा नाकाला
आता इथे दुसरा राऊंड चालू झाला आहे. तर इथे सर्वात जास्त कोण केळी खाईल तर तो सेमी फायनलला जाणार. आणि सगळ्यात जास्त केळी 8 केळी खाल्ल्याने कमी 4 खाल्लेत. तर आता पहिला राऊंड झाला म्हणजे मोजणं चाललं होतं कोणी किती केळी खाल्ली वगैरे. तर तोपर्यंत या लहान मुलींनी खूप छान डान्स केला. मला लागत वाटतं आपली शिरखंडाच्या ताटात कांदीच्या ताटात शिरखंडाचं गोळ ऐकताय का? कांदीच्या ताटात शिरखंडाचं गोळ आणि पुन्हा कुणाचं नाव घेऊ बया मला तरी समजतच माझ्या डोळ्यात. तर आता इथे दुसरा राऊंड चालू झाला आहे. पण राऊंड चालू व्हायच्या अगोदर काही आता डान्स घेतला आहे. तर राऊंड सुरू व्हायच्या अगोदर असे डान्स वगैरे काही ना काही वेगवेगळे खेळ घ्यायचे, मगच डाव चालू करायचे. तर इथे असे सांगितले गेले होते की जे कोणी चांगला डान्स करेल त्यालाच इथे म्हणजे डावमध्ये घेणार. पण सगळ्यांनाच घेणार होते, पण काही ना काय असं हसवण्यासाठी करण्यासाठी मज्जा घेण्यासाठी असे वेगवेगळे खेळ घेतले. त्या आलाय दुसरा गट. तर या गटाला जोपर्यंत फुगा फुटत नाही तोपर्यंत फुगा फुगवतच राहायचा होता. आणि मी 2-3 जणांचा गटांचाच केलाय व्हिडिओ, जास्त जणांचा काही केला नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.